जीवन शिक्षण विद्यामंदिर प्राथमिक शाळा सांगवी. सांगवी गावच्या गावठाणाच्या थोडे बाहेर आमची शाळा होती. खूप सुंदर कौलारू 9 ते 10 खोल्यांची शाळा. पुढे मोठा स्टेजचा ओटा, एका बाजूला ध्वजस्तंभाची जागा आणि पुढे भले मोठे मैदान. मैदानाच्या कडेला पेरू, चिंचा, बोरं, बॉबी विकणाऱ्या आजी बसायच्या. आज देखील आठवण आली की तोंडाला पाणी सुटतं. आमचा शाळेचा गणवेश निळा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज, 2 वेण्या आणि त्यावर उमललेली लाल रिबिनीची फुलं. दप्तर म्हणजे एक कापडी पिशवी. आजच्यासारखे स्कूल बॅगचे चोचले तेव्हा नव्हते. आमच्या सगळ्या भावंडांना आईने घरी दप्तराच्या पिशव्या शिवल्या होत्या. त्यामध्ये पाटी, पेन्सिल, एखादी वही, पुस्तक. जेवायला घरी यायचं, नाहीतर एखाद दिवशी डबा, तो पण आवर्जून शाळेसाठी आणलेला नसायचा. त्या डब्यामध्ये नेहमीचा मेनू, शेंगदाण्याची चटणी, बटाट्याच्या चकत्या किंवा वडिलांना डब्याला देऊन उरलेली सुकी भाजी, शिल्लक असेल तर. नाहीतर पाणी तापवायच्या चुलीत आई 2 बटाटे टाकून ठेवायची. त्या बटाट्यांची साल काढून खरपूस भाजलेल्या बटाट्यामध्ये थोडं लसूण, मिरचीचा ठेचा, मीठ घातलं की झाली आमची डब्याची भाजी. त्याला देखील अमृताची गोडी होती. आज नाना कामावरून येताना पुस्तक आणणार म्हटलं की दिवसभर मी पुस्तकाची वाट पाहायची. कधी संध्याकाळ होते, नानांची सायकल आली की छान वाटायचे. नाना बरोबर आलेल्या पिशव्या घरात द्यायचे आणि मग रंगीत सुंदर चित्रांची आणि अक्षरांची दुनिया पुस्तक रूपाने हातात यायची. पहिल्यापासूनच मला पुस्तकात रमणे खूप आवडायचे. आजही कितीतरी धडे, त्यांची चित्र, वर्गात बाईंनी समजावलेली स्पष्टीकरण माझ्या जसेच्या तसे लक्षात आहे. काही विसरले पण काही लक्षात आहे. 2च खोल्या, आतलं घर, स्वयंपाकघर, न्हाणीघर, देवघर एकत्रच. दुपारी काम उरकल्यानंतर पुन्हा आईची बेडरूमही. आम्ही 5 भावंड, आई, नाना, आजी एवढे सगळे अगदी आनंदात राहायचो. बाहेरच्या खोलीचा एक कोपरा म्हणजे प्रत्येकाची स्टडी रूम. कधी गरजच वाटली नाही स्वतंत्र अभ्यास खोलीची. पुस्तक उघडले की त्या जादुई दुनियेमध्ये रमून जायचे. मला अजून आठवते, आमच्या पुस्तकामध्ये 1ली किंवा 2रीच्या पुस्तकात चिऊताईचा घरटा ही कविता मला फार आवडायची, पण ती मला भावनिक करून जायची. ती चित्र आणि अक्षरांची दुनिया मला खरीच वाटायची. एक चिमणी असते, तिचे घरटे कोणीतरी मोडून टाकते. मग ती सैरभैर होऊन सर्वांना विचारत असते. कावळे दादाला विचारते, कपिला गाईला विचारते, पोपट दादाला विचारते. सगळ्यांना ती अगदी कळवळीने माझे घरटे कोणी तोडले हे विचारत असते. पण तिचे घरटे कोणी तोडले ते आजवर कळलेच नाही. सगळे नाही म्हणून सांगतात. पोपट तिला अडचणीच्या या काळामध्ये आपल्या घरी राहायला ये म्हणतो. पण स्वाभिमानी चिमणी एक गवताची काडी आणून घरटे बनवायला पुन्हा सुरुवात करते. त्या चिमणीबद्दल मला फार वाईट वाटायचे. वर्गात बाई चालीत ती कविता म्हणून शिकवायच्या. वर्गातील मुलांचा एक सुरातील आवाज सगळीकडे घुमायचा. पण माझ्या डोळ्यात पाणी यायचं. घरी येताना वाटेने त्या चिमणीचाच विचार डोक्यात थैमान घालत असायचा. अंगणात एखादी चिमणी दिसली की वाटायचे, हीच चिमणी असेल का ती? नीट निरखून पाहत बसायची. माझी पुस्तक, माझ्या भावना आणि मन लावून अभ्यास करणे हीच माझी दुनिया होती. त्यामुळे ती चिमणी आजही माझ्या चांगलीच स्मरणात आहे. काही धडे मनात आजही घर करून आहेत. काही शाळेच्या आठवणी आजही त्या रस्त्यावर परत घेऊन जातात. तेव्हाच्या कविता साध्या सोप्या भाषेत होत्या, पण खरंच त्या जीवन जगण्याचं शिक्षण द्यायच्या. म्हणून तर त्या काळातील पिढ्या खऱ्या माणूस म्हणून घडल्या. आज सगळ्या सोयी सुविधा आहेत. मोठ्या शाळा, स्वतंत्र खोल्या, खाजगी शिकवण्या, भरमसाठ फी, मोबाईल, TV, आईवडील सुशिक्षित. पण आजच्या बालपणातून माणसातील माणुसकी उमलताना दिसत नाही. ही फार मोठी खंत वाटते. आमच्या शाळेचे नाव खरोखर सार्थक होते. जीवन शिक्षण विद्यामंदिर. खरोखर त्या शाळेतून आयुष्य जगण्याची फार मोठी शिदोरी आम्ही घेतली होती. आणि आमची शाळा नव्हती तर ते जीवन शिक्षण मंदिर होते.
त्यामुळेच आजपर्यंत तेव्हा शिकलेलो देखील आमच्या आजही लक्षात आहे आणि जीवन जगताना पावलोपावली ते उपयोगी पडत आहे. कुठेतरी माणुसकीचा ओलावा आजही हृदयामध्ये पाझरताना दिसतो आहे. आम्हाला मराठीला आणि सगळ्याच विषयांना पुजारी मॅडम होत्या. कवितांच्या चाली अतिशय सुंदर लावायच्या. तीच चाल आज लक्षात आहे. जेवढी लक्षात आहे ती म्हणते, चीव 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 रे तिकडे तू कोण रे, कावळे दादा माझा घरटा नेलास बाबा, नाही ग बाई चिऊताई तुझा घरटा कोण नेई, कपिला मावशी घरटे मोडून तू का जाशी, नाही ग बाई मोडीन कशी मऊ गवत दिले तुशी. अशा प्रकारे ते सूर आजही कानामध्ये तसेच्या तसे आठवतात. आजही अंगणात चिमणी पाहिली की असं वाटतं, घरटं मोडलेली यात एखादी चिमणी असेल का? ती सुद्धा आता बहुतेक आमच्याच वयाची झाली असेल आणि कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्वतःच्या छोट्याशा घरट्यामध्ये तिची दुनिया ती निवांतपणे जगत असेल. पण तिच्यावर आधारित ही कविता मात्र मनात कायमचं घरटं करून गेली. धन्यवाद.